नमस्कार मित्रांनो. माणसाच्या जीवनात यशाची व्याख्या वेगवेगळी असते. कोणासाठी पैसा म्हणजे यश, कोणासाठी नोकरी म्हणजे यश, तर कोणासाठी चांगलं कुटुंब, मान सन्मान आणि आनंदी जीवन म्हणजे यश. पण एक गोष्ट मात्र नक्की, यशस्वी होण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व घडवणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त बुद्धी, पैसा, नशीब किंवा संधी पुरेशी नसते, तर ॲटिट्यूड, वर्ड्स, ॲक्शन, मॅनर्स आणि एफर्ट्स या 5 स्तंभांवरचं यशाचं भक्कम बांधकाम उभं राहतं. चला तर मग एक एक मुद्दा सविस्तर समजून घेऊया. 1. ॲटिट्यूड म्हणजेच दृष्टिकोन. मनुष्याच्या यशाचं पहिलं पाऊल म्हणजे त्याचा ॲटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस प्रत्येक अडचणीतून संधी शोधतो. नकारात्मक दृष्टिकोन असणारा माणूस मात्र प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो. उदाहरणार्थ, 2 माणसं विटा उचलत काम करत होती. कुणीतरी त्यांना विचारलं, काय करता आहात? पहिला म्हणाला, काय करणार, रोजच्या जगण्यासाठी विटा उचलतोय. दुसरा म्हणाला, मी भविष्यात इथे एक सुंदर मंदिर उभं करतोय. दोघंही तेच काम करत होते, पण दृष्टिकोन वेगळा होता. यश नेहमीच मोठा विचार करणाऱ्यांकडे जातं. 2. वर्ड्स, शब्दांची ताकद. शब्द हे तलवारीपेक्षा तीक्ष्ण असतात. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं खरं प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून दिसतं. गोड बोलणं माणसाला जवळ आणतं, कटू बोलणं नाती तोडतं, प्रेरणादायी बोलणं दुसऱ्याचं आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, शब्दांमध्ये अशी ताकद असते की ते माणसाला आयुष्यभरासाठी जखम करू शकतात आणि तसंच आयुष्यभरासाठी प्रेरणा देखील देऊ शकतात. जिभेवर नियंत्रण ठेवणं हीच मोठी साधना आहे. 3. ॲक्शन म्हणजेच कृती. केवळ विचार, स्वप्न आणि शब्द पुरेसे नसतात. यशाचं खरं बीज आहे ती कृतीत. स्वप्न बघा, पण त्यासाठी मेहनतही करा. संधी वाट पाहत बसणाऱ्याला नाही, तर कृती करणाऱ्याला मिळते. अपयश आलं तरी थांबू नका, पुढे चालत राहा. उदाहरणार्थ, खेळाडू रोज सराव करतो, म्हणूनच तो विजेता ठरतो. म्हणून जिंकायची इच्छा असणारा खेळाडू कधीच यशस्वी होत नाही. ड्रीम्स वर्क ओनली इफ यू वर्क फॉर देम. 4. मॅनर्स, शिष्टाचार. शहाणपण, पैसा, पद हे सगळं असलं तरी नम्रपणा नसेल तर व्यक्तिमत्व अपूर्ण आहे. इतरांशी सौजन्याने वागणं ही मोठी कला आहे. शिष्टाचार ही अशी गुंतवणूक आहे जी नेहमीच मान सन्मानाच्या रूपात परत मिळते. नम्र माणूस लोकांच्या मनात कायमचं स्थान मिळवतो. लक्षात ठेवा, लोक तुमचं ज्ञान किंवा संपत्ती विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे कधीच विसरणार नाही. 5. एफर्ट्स म्हणजेच प्रयत्न. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रयत्न. मेहनतीशिवाय कोणालाच यश मिळालेलं नाही. नशिबावर विश्वास ठेवणं ठीक आहे, पण फक्त नशिबावर बसून राहणं चुकीचं आहे. अपयश आलं तरी प्रयत्न थांबवू नका. उदाहरणार्थ, एडिसनला दिवा शोधण्यासाठी 1000 पेक्षा जास्त वेळा अपयश आलं, पण त्याने म्हटलं, मी 1000 वेळा अपयशी झालो नाही, मी 1000 पद्धती शिकलो ज्यांनी काम होत नाही. हीच खरी मेहनतीची ताकद आहे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नव्हे, तर आपल्या मनाचा, विचारांचा, बोलण्याचा, वागण्याचा आणि प्रयत्नांचा सतत विकास करणं. यशस्वी जीवनासाठी मंत्र: सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, गोड आणि प्रेरणादायी शब्द वापरा, स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती करा, नम्रतेने वागा, सातत्याने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. असं केलं तर तुम्ही केवळ यशस्वीच नव्हे, तर आदर्श, प्रेरणादायी आणि आनंदी व्यक्तिमत्व घडवाल. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा विचार आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.